विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा विहीर अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे। सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात ही घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। भीमरत्न हरिश्चंद्र राजगुरू वय वर्ष 14 व नैतिक सोमनाथ माने वय वर्ष 15 असे मृत झालेल्या मुलांचे नाव आहेत। हे दोघे तसेच त्यांच्या सोबत त्यांचे शालेय मित्र पोहण्यासाठी गावातील विहिरीवर गेले होते। विहिरीत पोहत असताना विहिरीचा कडा घसरला आणि विहीर अंगावर पडली। दगड आणि मातीचा ढिगारा पोहत असलेल्या मुलावर कोसळला। त्यात भीमरत्न राजगुरू व नैतिक माने हे दोघेही मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली। बाकीची 4 ते 5 मुलं कशीबशी बाहेर आली। वाचलेल्या मुलांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून घेतले। तसेच या घटनेची माहिती मिळताच ताबडतोब प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। विहिरीतील पाणी आणि ढिगारा बाहेर काढल्याशिवाय पर्याय नसल्याने दिवसभर विहिरीमधील पाणी काढण्याचे काम चालू होते। JCBच्या साहाय्याने माती बाहेर काढण्यात आली। गुरुवारी 1 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भीमरत्न व नैतिक याला बाहेर काढण्यात आले। पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले। या घटनेमुळे बोरामणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे।